अनम्यूट आहे तुम्ही वहिनी? म्यूट आहे, म्यूट. झालं. टेक्निकल प्रॉब्लेम होता थोडा. परमपूज्य काकांना साष्टांग वंदन. परमपूज्य मंदाताईंना साष्टांग वंदन. परमादरणीय काकांना साष्टांग नमस्कार. आदरणीय नीलाताईंना साष्टांग नमस्कार. श्रोते आपल्या सगळ्यांना जगदीश मूर्ती म्हणून नमस्कार करते. त्या वक्तव्याला प्रारंभ करते. आज वक्तव्याचा जो वेळ आहे हा 5 मिनिटं न घेता सुनील काकांनी सांगितलंय थोडा जास्ती घे आणि मंगलाचरण जे आहे थोडं स्पष्ट कर, म्हणून 5 मिनिटापेक्षा थोडा अधिक वेळ लागू शकतो. मंगलाचरणाचे 2 मंत्र आहेत. पहिला मंत्र आपला झालेला आहे आणि आज आपण दुसरा मंत्र बघतो आहे. परंतु पहिला मंत्र जो आहे हा आपल्याला नीट व्यवस्थित समजला पाहिजे अशी सुनील काकांची इच्छा असल्यामुळे थोडा याच्यावर आपण सगळे मिळून प्रकाश टाकू. समजवणारी मी नाही, समजावून सांगितलेला आहे. फक्त आपल्याला तो अशा पद्धतीने समजला आहे हे आपल्याला निवेदन फक्त करायचं आहे. व अशा पद्धतीने तो मंत्र आम्हाला समजलेला आहे म्हणून वक्तव्याचा दुसरा उद्देश दुसरा काही नाही. तर मंगलाचरण आचार्यांनी या ठिकाणी जे मांडलेलं आहे त्या मंगलाचरणाचं स्वरूप काय आहे, त्या मंगलाचरणामध्ये नेमकं आचार्यांना काय स्पष्ट करायचं आहे. मांडुक्याचा विषय आहे. मांडुक्यामध्ये प्रधानत्वाने विषय कोणता येतो की जीव ब्रह्म ना परा. जीव नाहीच आहे, न कश्चित जाय ते जीव. आगाजे झालेच नाही हे माझ्या मनावर मला नीट ठसवून घ्यायचं. निर्गुण ब्रह्म ते अंतरी बिंबले असं बिंबवायचं आहे. आणि बिंबवण्यासाठी म्हणून आचार्यांनी मंगलाचरणामध्ये सुद्धा त्याच अनुषंगिक हे मंगलाचरण केलेलं आहे. आणि संपूर्ण मांडुक्याचा विषय अशा पद्धतीने या मंगलाचरणामध्ये मांडलेला आहे ते सांगते आहे. अगाजे झालेच नाही असं इथपर्यंतचं साहस, इथपर्यंतची उंची गाठायची आहे. तर मग हे सगळं जे झालेलं आहे याचा काय हिशोब आहे. म्हणून सर्वप्रथम आचार्यांनी आपल्या या मंगलाचरणामध्ये परब्रह्म स्वरूप असणाऱ्या प्रज्ञान ब्रह्माला वंदन केलेले आहे. आणि ते सुद्धा वंदन हे ऐक्याने केलेलं आहे. हे वंदन ऐक्य दाखवते. कसं असतं की वेदांत शास्त्राचं ज्या वेळेला अध्ययन करतात त्यावेळेला एक प्रघात आहे, एक पद्धत आहे की गुरु आणि शिष्य, गुरु आपल्या शिष्याला अध्यारोप आणि अपवाद ह्या मांडणीतून सांगत असतात, या मांडणीतून समजावून सांगत असतात. आणि तीच पद्धत आचार्यांनी ह्या मंगलाचरणामध्ये घेतलेली आहे. अध्यारोप अपवाद न्यायानं गुरु शिष्य उपदेशिते. म्हणून मंगलाचरणामध्ये आचार्यांनी विधिमुखाने परब्रह्म स्वरूप सांगितलेलं आहे व निषेध रूपाने अध्यस्त संसाराचा निराश करून आत्म्याचे तुर्य स्वरूप प्रतिपादन केलेले आहे. लक्षात ठेवायचं, फार बारीक यांनी ऐका, अगदी सूक्ष्म अंतःकरण वृत्तीने ऐका. अगदी सावकाश सांगणार आहे. म्हणूनच सुनील काका म्हणाले की आज थोडा वेळ जास्ती घे. दुसरा श्लोक फक्त घेणारे मंगलाचरणाचा सुनील काका आणि आज थांबणारे मंगलाचरण. उद्यापासून आपण तुमच्या श्रुतींना प्रारंभ करणार आहोत. म्हणून अशा पद्धतीने वेदांत शास्त्राचं अध्ययन असतं आणि हे वेदांत शास्त्राचं अध्ययन
या मंगलाचरणामध्ये स्पष्ट केलेलं आहे. मग आता हे जे प्रज्ञान स्वरूप आहे, परब्रह्म स्वरूप जे प्रज्ञान आहे, तर आचार्यांनी या ठिकाणी सुरुवातच अशी केलेली आहे की परब्रह्म स्वरूप यांनी आपल्या प्रज्ञान चैतन्य स्वरूपाच्या किरणांनी विस्तारित झालेलं आहे. हे प्रज्ञान ब्रह्म चैतन्य स्वरूपाच्या किरणांनी विस्तारित झालेले आहे आणि त्या किरणांनी हे सर्व स्थिर चराचर प्राणीमात्रादी समूहाला व्याप्त केलेलं आहे. आता ह्या परब्रह्म स्वरूपाच्या नित्य आणि अविकारी निर्विशेष असा परब्रह्म स्वरूपाला मी नमस्कार करतो. ब्रह्म यत् तत् नत अस्मि, असा आचार्यांनी इथे शब्द प्रयोग केलेला आहे. म्हणजे अस्मि हा शब्द प्रयोग जो आहे हा प्रत्येकात्मा सूचित करतो. आपण सुरुवातीला सांगितले की देहासाठी अस्ति आणि परब्रह्म स्वरूपासाठी आपण अस्मि असा शब्द वापरतो. म्हणून जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्यच स्मरण करून देणारा असा हा अस्मि शब्द आहे. तत्पद आणि त्वंपद यांच्यातील ऐक्य सिद्ध करणारा असा हा अस्मि स्वरूप आहे. म्हणून आचार्यांनी हे ब्रह्मस्वरूप सांगताना सांगितलेले की हे यत् तत् ब्रह्म, म्हणजे कोणतं ब्रह्म? जे ब्रह्म वेदांत प्रसिद्ध आहे, जे ब्रह्म वेदांतामध्ये प्रसिद्ध आहे, त्याला मी आधी नमस्कार करतो. ठीक आहे, इथपर्यंत आला. मंगलाचरणाची सुरुवात झालेली आहे. आता न कश्चित जायते जीव आपण म्हणतो आहे, म्हणजे आता आपल्याला हा जीव झालाच नाही हे सिद्ध आपल्याला करायचं आहे. तर मग ह्या जीवाची भूमिका आमच्या ह्या जीवनामध्ये कशा पद्धतीची आहे हे आम्हाला पाहणं फार गरजेचं आहे. जीवाचं स्वरूप काय पद्धतीचं आमच्या जीवनामध्ये आहे हे पाहण्यासाठी म्हणून या ठिकाणी आचार्यांनी जे सांगितले की प्रज्ञानांशु प्रता नाही, हा जो शब्द वापरला आहे यामध्ये प्रज्ञानांचे किरण असा याचा शब्द अर्थ होतो. प्रज्ञानाचं किरण चराचराला व्यापलं आहे. आता आचार्यांनी ज्ञान शब्दाच्या ऐवजी प्रज्ञान हा शब्द वापरला आहे. याचं कारण असं आहे की प्रज्ञान हा शब्द अभेदत्व दाखवतो. प्रज्ञान हा शब्द जो आहे यांनी या ठिकाणी ज्ञाता ज्ञान ज्ञेय असा भेद नाही, असा भेद नाही. ज्ञान ह्या शब्दात हा भेद आहे, पण प्रज्ञान ह्या शब्दात हा भेद नाही. आणि म्हणून त्यांच्या प्रज्ञान रूपी किरणांनी, आता हे किरण कोणतं आहे तर किरणाचा स्वरूप आहे चिदाभास. आपण जीवाचा अभ्यास करतोय की जीवच झालेला नाहीये हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणून प्रज्ञानाचं किरण सुरुवातीलाच हा भेद मिटवून टाकलेला आहे आचार्यांनी. आणि म्हणून प्रज्ञानाचं किरण असं म्हटलंय. हा किरण म्हणजे हा चिदाभास आहे. आपल्याला चिदाभास सगळ्यांना माहिती आहे, परत सांगण्याचं कारण नाही. आणि ह्या चिदाभासाने काय केलंय, या संपूर्ण शरीराला व्याप्त केलेलं आहे. म्हणजे जड चेतन सगळे जेवढे विषय आहे या सगळ्या समूहाला व्यक्त केलाय. समूह हा शब्द वापरलाय आचार्यांनी. आता ह्या जड चेतन समूहाला जेव्हा चिदाभास व्याप्त करतो त्यावेळेला तो कशा पद्धतीने व्याप्त करतो तर तो वृत्ती रूपाने व्याप्त करतो. म्हणजे आपली वृत्ती जी आहे ती वृत्ती डोळ्याच्या माध्यमातून निघते, कानाच्या माध्यमातून निघते, सगळ्या इंद्रियांच्या माध्यमातून ती वृत्ती काम करते. आणि त्या वृत्तीच्या मागे तो चिदाभास असतो. आणि तो चिदाभास शरीराशी तादात्म्य पावतो आणि उपाधी धारण करतो आणि अगणित विषयांना तो व्याप्त करतो. म्हणून आपल्याला विषयांचं ज्ञान होतं. आता ही प्रक्रिया या ठिकाणी आचार्यांनी सांगितलेली आहे, शास्त्रीय प्रक्रिया सांगितली आहे की कशा पद्धतीने हे किरण व्याप्त आणि कशा पद्धतीने हे किरणाचा याची भूमिका काय आहे, म्हणजे चिदाभासाची भूमिका कशी आहे. त्यामुळे ह्या जीवाच्या ज्या 3 अवस्था आहेत, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, त्या तिन्ही अवस्थेमध्ये हा चिदाभास कार्यरत असतो आणि तिन्ही अवस्थेंना या चिदाभासाने व्यापलेलं आहे. हे आम्हाला आचार्य या ठिकाणी समजावून सांगतात आहे.
आता हा चिदाभास ज्यावेळेला या स्थूल शरीराशी तादात्म्य पावतो की नाही, त्यावेळेला हा चिदाभास या स्थूल विषयांचा अनुभव घेतो, इंद्रियांच्या माध्यमातून अनुभव घेतो. आपल्याला डोळ्यांनी दिसतो, कानाने ऐकू येतो, जिभेने चव कळते, हाताला स्पर्श कळतो, सगळं कळतो. तुम्ही काय बोलले, मी काय बोलले, मला माझा अपमान झाला, माझी स्तुती झाली, हे सगळं जे कळतं, हे सगळं ह्या इंद्रियांच्या माध्यमातून हा चिदाभास या स्थूल विषयांचा अनुभव घेतो आणि त्याला जागृत अवस्था असं म्हणतात. आता जागृत अवस्था जी आहे, त्या जागृत अवस्थेमधले अनुभव कोणाला येतात हो, आणि ते कितपत खरे मानावे, हे साधन आहे. या ठिकाणी हे साधन आहे. पण चिदाभास काही काळ जागृत अवस्थेमध्ये जागृत अवस्था अनुभवतो. मग काय होतं, हे जागृत अवस्थे मधले जे काही माझं पाप पुण्यात्मक कर्माचं प्रारब्ध असतं, या प्रारब्धाचा तात्पुरता क्षय होतो आणि म्हणून क्षय झाल्यानंतर आम्हाला गाढ झोप येते. प्रक्रिया आहे पहा बरं. आम्ही जागृत अवस्था का अनुभवतो, आम्हाला झोप का येते, स्वप्न का पडतो, या चिदाभासाचा काय रोल आहे हे नीट समजून घ्या. कारण शास्त्र जरी सांगत आहे तरी शास्त्राच्या माध्यमातून हा जीव झालेला नाही, हेच आम्हाला आचार्यांनी ह्या मंगलाचरणात सांगितलेलं आहे. पण जागृतीचं प्रारब्ध संपलं की झोप येते. मला ना आज रात्री खूप उशिरा झोप लागली, तोपर्यंत झोप आलीच नाही. तुझं प्रारब्ध संपायचं होतं म्हणून तुला झोप लागली नाही रे बाबा. कशाला तू स्वतःला करतोस, त्या झोपेवर राग काढतोस, है ना. प्रारब्ध संपायचं तो असा विचार जर केला तर आम्हाला जागृत अवस्था ही त्रास देणार नाही. आणि मग त्यानंतर पुन्हा म्हणजे गाढ झोप, जागृतीचा प्रारब्ध नष्ट झालं की गाढ झोप येते आणि त्या गाढ झोपेमध्ये सुद्धा काय होतं, पुन्हा म्हणजे परत काय होतं की वासनात्मक आमचे जे काही वासना असतात, सुप्त वासना ज्या असतात, त्याचे परत भोग स्वप्न अवस्थेमध्ये सुरू होतात आणि मग हा चिदाभास स्वप्न अवस्था अनुभवतो. हा चिदाभास स्वप्न अवस्था अनुभवतो. म्हणजे जागृतीमध्ये स्थूल विषयांचा उपभोग घेतो, स्वप्नामध्ये वासनमय विषयांचा उपभोग घेतो आणि सुषुप्तीमध्ये हा चिदाभास आनंदाचा भोगता म्हणून राहतो. सगळे भोग संपलेले असतात, त्याचा भोगता म्हणून राहतो. आणि ह्या सगळ्या तिन्ही अवस्थांचा साक्षी जो आहे, मी गाढ झोपलो होतो, मला स्वप्न छान पडलं होतं, जागृतीत ते सगळे व्यवहार मला कळतात, हे जे साक्षी रूपाने असलेले हा तुर्य अवस्थेत असलेले जो आहे, त्याला तेच परब्रह्म आहे. म्हणजे आता त्या चिदाभासाला स्वतंत्र सत्ता आहे का, म्हणजे ह्या जीवाला स्वतंत्र सत्ता आहे का? अजिबात नाही. तो ब्रह्मामध्ये अध्यस्त आहे. आणि चिदाभास हा एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जातो, म्हणून अवस्था सुद्धा सत्य नाही. सच्चेतन न बाधेत, म्हणजे सत्वस्तूचा कधी निराश होत नाही. पण जागृत अवस्था ही असत आणि मिथ्या स्वरूपाची आहे. आणि ही अवस्था जो अनुभवतो तो चिदाभास, हा सुद्धा अध्यस्त आहे. तो त्याला सुद्धा स्वतंत्र सत्ता नाही, म्हणजे जीवाला स्वतंत्र सत्ता नाही. हे आम्ही पक्क लक्षात ठेवायचं. आणि असा हा जो चिदाभास आहे, हा वासनामय विषय स्वप्न अवस्थेमध्ये उपभोगतो. ज्या आमच्या वासना असतात ना राहिलेल्या, त्या स्वप्नामध्ये हा उपभोगतो आणि सूक्ष्म इंद्रियांच्या साह्याने हा भोग घेतो. म्हणून स्वप्न अवस्था सुद्धा चैतन्य स्वरूपात कल्पित आहे आणि सुषुप्त अवस्था सुद्धा कल्पित आहे. म्हणून अशा जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या ज्या अवस्था आहे, या चिदाभासाच्या आहेत. त्या माझ्या म्हणजे परब्रह्म स्वरूपाच्या प्रज्ञान ब्रह्माच्या नाहीत. आणि हा चिदाभास कल्पित आहे, अध्यस्त आहे, असत आहे, मिथ्या आहे. फक्त अधिष्ठान रूप असणारं चैतन्यच एकमेव सत्य आहे. हे चैतन्य 3 अवस्थांच्या अतीत आहे. पण हे आम्हाला समजून सांगण्यासाठी म्हणून मायेच्या अनुषंगानेच
त्या आत्म्याला तुरीय पद प्राप्त करून दिले आहे शास्त्राने. त्याला साक्षी असं म्हणतात, तुरीय अवस्था असं म्हणतात. परंतु काय की आम्ही अज्ञानी असतो जीव, आणि म्हणून हा जीव या मायेच्या आवरणामुळे ह्या दृश्याला सत्यत्व देतो. आणि हे या सर्व अध्यक्षाचे अधिष्ठान जे परम अमृत अजब असे ब्रह्म आहे, हे तो विसरतो. परंतु आम्हाला अशा पद्धतीच्या शास्त्र अभ्यासाने त्याचं स्मरण करून देतात आचार्य, आणि सांगतात त्या अमृत अज अशा ब्रह्माला माझा नमस्कार. म्हणून आचार्यांनी या 3 चरणांमधून पहिले जे मंगलाचरणाचे 3 चरण आहे, या 3 अवस्थांचा अध्यारोप केलेला आहे. आणि 4थ्या चरणामध्ये त्या 3 अवस्थांचा निराश झाल्यानंतर तुरीय असणारे जे चैतन्य स्वरूप आहे, ते अधिष्ठान रूपाने सांगितलेला आहे. आणि म्हणून 3 अवस्थांच्या ठाई आत्मा एकची असे देही, तोची देहाच्या ठाई विदेही. 3 अवस्थांच्या ठिकाणी आत्मा एकच आहे, आणि तो विदेही साक्षी पाही सर्वांचा, तो मी आहे. असा ज्या वेळेला माझा अभ्यास होईल, त्याच वेळेला मग न कश्चित जायते जीव आम्ही सहजतेने म्हणू शकू. म्हणून अशा प्रकारे ह्या किरणांनी म्हणजे चिदाभासाच्या रूपाने सर्व समूहाला व्यापलेले आहे असं आचार्य म्हणतात. पण हे व्यापणं जे आहे, हे व्याप्य व्यापक संबंध जो आहे, कशासारखा किंवा लोखंडाच्या गोळ्याला अग्नीने व्यापलं, त्यानंतर घटाला मृत्तिकेने व्यापलं, मग घट मृत्तिका घटाचं कारण आहे, अशा पद्धतीने व्यापलेलं नाही. व्याप्य व्यापक संबंधासारखं चिदाभासाने व्यापलेलं नाही. तर ह्याचा चैतन्य आणि विश्व ह्याचा संबंध हा अध्यासिक आहे. रज्जू सर्पवत हा संबंध आहे, हे आचार्य आम्हाला समजावून सांगतात आहे. आणि म्हणून आम्ही जागृती मधले, आता मग आमचं काम साधक म्हणून आम्हाला काय करायचंय, साधक म्हणून आम्हाला घडायचं आहे. तर ह्या मंगलाचरणाचा साधक म्हणून मी कसा उपयोग करू, काय साधन करायचं, कसा उपयोग करायचा, तसं आमचं साधन हे आहे या मंगलाचरणाच्या माध्यमातून, की आता जागृतीतले जे सगळे अनुभव आहे, हे जागृतीतले सगळे अनुभव आम्हाला तिथल्या तिथे सोडून द्यायचे. त्याला सत्यत्व न देता, अंतःकरणावर त्याचं प्रिंट मारून न घेता, तिथल्या तिथे तो अनुभव सोडून द्यायचा आहे. त्याचा विचार करायचा नाही. अनुभवाला उपभोग घेतला, सोडला. आम्ही स्मरणात ठेवतो 50 वर्षापूर्वी असं होतं, आमच्या काळी तसं होतं, हे अनुभव आम्ही अशी जतन करून ठेवते. म्हणून आम्ही काय करतो, ह्यांना सगळ्यांना जतन करून ठेवल्यामुळे आम्ही त्याचं वासनामध्ये रूपांतर होऊन मग स्वप्नाचा पण भोग घेतो. आणि मग असं न करता तिथल्या तिथे जेव्हा आम्ही हे अनुभव सोडून देऊ, त्याच वेळेला आम्ही त्या जागृती अवस्थेच्या पलीकडे जाण्याचा निश्चित प्रयत्न करू. आणि मग जागृतीचं प्रारब्ध संपल्याबरोबर निद्रेतलं प्रारब्ध आमचं सुरू होईल. काका म्हणतात आम्ही प्रारब्धात ढवळाढवळ करतो, त्यात रंगतो रेंगाळतो. पण एकही अवस्थेमध्ये न रमता न रेंगाळता त्या तिथल्या तिथे सोडून द्यायच्या. स्वप्नाचं पण कौतुक नाही, गाढ झोपेचं पण कौतुक नाही. अशा पद्धतीचं साधन जर आम्ही ह्या 3 अवस्थांमध्ये असताना केलं, तर मग आम्ही न कश्चित जायते जीव असं सहज म्हणायला तयार होऊ. अन्यथा आम्ही ह्या अवस्थांना सत्यत्व देऊ, आणि ह्या चिदाभासाला सत्यत्व देऊ, आणि या जीवाला सत्यत्व देऊ. असं न करता हे साधन काकांनी या मंगलाचरणाच्या माध्यमातून आम्हाला सांगितलेलं आहे. हे साधन आपण करावं, त्यासाठी अधिकारवाणी आहेच. आता आज आपण दुसऱ्या मंगलाचरणाच्या दुसऱ्या मंत्राला सुरुवात करतो आहे. इथे मी माझ्या वाणीला विराम देते. राम कृष्ण.
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करन्नवनीरदाभा, पीतांबराधरुणबिंब फलाधरोष्ठा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुति पुराणानाम् आलयं करुणालयं, चित्र बरोबर आहे. नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणं, सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत करतो, लोटांगण घाल. परमपूज्य मंडाताई यांच्या चरणांना नतमस्तक होतो. आदरणीय नीलाताई दाता यांना वंदन करतो. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि शांती पाठाला प्रारंभ करतो. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, पूषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत अरिष्टनाशी, जो चतुराननाचा पुत्र बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. काल आपण मंगलाचरणाचा पहिला श्लोक, काल म्हणजे बुधवारी पहिला श्लोक पाहिला आणि मी म्हटलं होतं की उद्या आपण दुसरा श्लोक पाहू. उद्या म्हणजे आज सोमवारी प्रज्ञान अंश या मंगलाचरणाच्या प्रारंभी शब्दाचं सविस्तर वर्णन आता आपलं ऐकणं झालेलं आहे आणि ते सुंदर पद्धतीने विवेचन झालेलं आहे. त्यामुळे आता त्याचा दुसरा श्लोक आपल्याला बघायचा आहे. यो विश्वात, हा जो दुसरा श्लोक आहे हा आपण आज बघणार आहोत. नीलाताई तेवढा वाचतील आणि मग मी त्याचा अर्थ सांगतो. यो विश्वात्मा विदिज विषयान् प्राश्य भोगान् स्थविष्ठान्, यश्चान्यान् स्वमति विभवान् ज्योतिषा स्वेन सूक्ष्मान्, सर्वानेतान् पुनरपि शनैः स्वात्मनि स्थापयित्वा, हित्वा सर्वान् विशेषान् विगत गुणगणस्त्वसौ नस्तुरीयः. रामकृष्ण हरी. आतापर्यंत आपण पहिल्या मंत्रामध्ये मंगलाचरणाच्या विधिमुखाने आत्मवस्तूचं प्रतिपादन ऐकलं आणि आता निषेधमुखाने आपण प्रतिपादन ऐकतोय. विधिमुखामध्ये हे असं आहे, असं आहे, असं आहे, असं आहे, आणि निषेधमुखामध्ये ज्या वेळेला आपण त्याला सांगतो त्यावेळेला हे असं नाही, तो निरवयव आहे, तो निस्संग आहे. हे सगळे निषेधमुखाने त्याचे वर्णन केलेले असतात. अशा पद्धतीने आज निषेधमुखाने तुरीय स्वरूप आपल्याला जाणायचं आहे. एक अनेक लोकांच्या मनामध्ये थोड्याशा याच्याबद्दल
शंका आहेत तेवढ्या एकदा स्पष्ट करतो, म्हणजे पुढे आपल्याला ओंकाराचं म्हणजे मांडुक्याचं विवेचन सुंदर पद्धतीने आकलन होईल. ते असं आहे की श्वेत नावाचा एक पक्षी आहे. हा पक्षी काय करतो? दिवसभर हिंडतो, फिरतो, उडतो, खातो, आपलं घरटं पण बांधतो. संध्याकाळच्या वेळेला तो थकला भागला की स्वतःच्या घरट्यात जाऊन झोपतो. त्याच पद्धतीने विश्व नावाचा जागृती अभिमानी आत्मा, त्याच पद्धतीने विश्व नावाचा पक्षी हा जीव, ज्याच्याबद्दलचं वर्णन चालू होतं आता, ज्याच्याबद्दल आपण ऐकत होतो, तो विश्व नावाचा पक्षी दिवसभर स्थूल आहे. रात्री ज्या वेळेला तो स्वप्नामध्ये जातो, हालचाली थांबतात, निद्रा लागते, त्यात तो स्वप्न बघतो, तेव्हा तो सूक्ष्म आहे आणि मग तो गाढ झोपेत जातो. त्याला विश्व, तेजस आणि प्राज्ञ असं 3 अवस्थांचे वर्णन केलेलं आहे. आता तो त्याच्या घरट्यात जाऊन आराम करतो, पहुडतो. सांगायचा विषय असा आहे की जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या 3 अवस्था आहेत आणि ह्या 3 अवस्था ज्याच्या सत्तेवर चालतात त्याला तुरीय असं म्हणतात. आम्हाला काय वाटतं की तुरीय ही 4थी अवस्था आहे. आता ह्या 3 ला अवस्था म्हटल्यामुळे काही जण तुरीयला अवस्था समजतात, पण 3 अवस्था ज्याच्या सत्तेवर आहे त्याला तुरीय असं म्हणतात. आता कळलं? ते फार महत्वाचं आहे. तुरीय ब्रह्म तेच ब्रह्म आहे, तुरीयच ब्रह्म आहे आणि ते तुरीय मी आहे. मग आता हे तुरीय मी आहे हे समजून घेण्यासाठी मंगलाचरणाचा 2य भाग आपण या ठिकाणी सुरू केला आणि यो विश्वात्मापासून 5वं सौ नस्तुरीय, हा तो तुरीय स्वरूप परमात्मा माझं रक्षण करो असं म्हटलं आहे. तुरीय जाणलं तर मग जाणणारा माझं रक्षण करेल ना. त्याला आम्ही जाणतच नाही, त्याला आम्ही ओळखतही नाही, तर मग तो माझं रक्षण कसं करेल? आम्हाला त्याच्या सन्निध असावं लागेल रक्षण करण्यासाठी. मग तुरीय आत्म्याने माझं संरक्षण करावं असं गुरु आणि शिष्य दोघांनाही वाटत. श्री गुरु अध्यापन करतात आहे आणि शिष्य अध्ययन करतात. अध्यापन आणि अध्ययन करणाऱ्या गुरु शिष्यांचं रक्षण करावं. याचं कारण असं आहे की ही जी आत्मविद्या आहे ती निर्विघ्नपणे पूर्ण होण्यासाठी, परमानंद स्वरूपाचं फळ प्राप्त करण्यासाठी तुरीय ब्रह्माला वंदन केलं आहे. पण हे वंदन शब्द पांडित्याने होत नाही, त्याला श्रद्धेची जोड पाहिजे. आणि म्हणून मंगलाचरण केलेलं आहे. 3 अवस्था ज्याच्या अधिष्ठानावर चालतात ते तुरीय ब्रह्म, ते मी आहे. ते तुरीय ब्रह्म मी आहे. तो तुरीय मी आहे. त्या तुरीय सारखं मला व्हायचं आहे, म्हणून त्या तुरीयला वंदन करायचं आहे. ही वंदन ही फॉर्मॅलिटी नाही, हे वंदन ही फॉर्मॅलिटी नाही आहे. हे वंदन हे रिट्युल्स नाही आहे. रिट्युल्स म्हणजे काय? परंपरा.
हे वंदन हे नुसती फॉर्मॅलिटी नाही, हा रिच्युअल सुद्धा नाही. मग काय होतं, अशा पद्धतीने ज्या वेळेला मी तुरीयला वंदन करतो त्यावेळेला मी तुरीय सारखा व्हावा असा आमचा उद्देश आहे. काकांची एक कविता आठवा, जीवन तुझ सम व्हावे सदा फुली, आणि म्हणून म्हणतात वंदन तुझला भावे. वंदन तुझला भावे, जीवन तुझ सम व्हावे. मी अशीच टवटवीत. आता तिथे तू म्हटला बर का, मी अशीच टवटवीत तुझसी पाहिली, तू हसत रहा, हसत रहा, हसत रहा, सदाची सदाफुली, सदैव हसत. जीवन तुझ सम व्हावे. आता मी तुरीय रूप व्हायचंय आणि तुरीय आनंद रूप आहे. आता तीन अवस्था तुरीयाच्या अधिष्ठानावर आहे, म्हणून तुरीय ही चौथी अवस्था नाही, समजावून सांगण्यासारखी साठी कधी कधी त्याला अवस्था असं म्हणतात. पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकामध्ये आचार्यांनी ब्रह्मतत्वाचं स्मरण केलंय. गुरूंच्या कृपेशिवाय, गुरूंच्या अनुग्रहाशिवाय, प्रत्यक्ष चेतन अनुग्रहाशिवाय अध्यात्म विद्या फलदायी होत नाही. म्हणून परब्रह्म, शास्त्र, ईश्वर, गुरु या सर्वांची कृपा प्राप्त झाल्यानंतरच अनुभवाला येतं. म्हणून हे मंगलाचरण. खूपदा काय होतं की अनेक प्रकार असतात आणि संकटांचे, आणि त्या संकटांमधून आम्हाला पार व्हायला पाहिजे. एक सूक्ष्म संकट सांगतो, काम क्रोधादी विकार यांच्यापासून माझं रक्षण झालं पाहिजे. आणि भवबंधन, सुख दुःखादी बंधन, अनुकूल प्रतिकूलतेचं बंधन. जर आम्हाला क्रोध येत असेल तर सांगत असलेली गोष्ट आमच्या अंतःकरणात रुजत नाही. क्रोधात ज्ञाननाशनम. म्हणून क्रोध हा फार मोठा शत्रू आहे, तो ज्ञानाचा नाश करतो. दुसरा भाग, अनुकूल आणि प्रतिकूल. कोणतीही अनुकूल गोष्ट ती स्वरूपाला अनुकूल नसते आणि प्रतिकूल गोष्ट ही स्वरूपाला प्रतिकूल नसते. म्हणून माझ्या आनंदात फरक पडता कामा नये. पण मी स्वतःला जेव्हा जीव समजतो चिदाभास युक्त, तेव्हा मग ते मला अनुकूल आणि प्रतिकूल आहे असं वाटतं. तेव्हा ते मला अनुकूल आणि प्रतिकूल आहे असं वाटतं. आणि म्हणून श्री गुरूंच्या कृपेशिवाय आम्हाला हा बारकावा लवकर लक्षात येत नाही. शब्दांनी समजला तरी शाब्दिक पांडित्याने तो प्राप्त होत. या दोन श्लोकांचं सार सगळ्या कारिकांमधून व्यक्त केलेला आहे. असे जे दोन श्लोक आहेत त्यात आचार्यांनी कारिकांमधून त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. आपला विषय आहे की वंदन कसं करायचं. ती नुसती परंपरा असता कामा नये, करावं लागतं म्हणून करू नये. मग का करायचं, तर जागृतीच्या अनुभवाशी जर आम्ही तादात्म्य पावलो तर आम्हाला त्रास होतो. तादात्म्य आलं की त्रास आला. स्वप्नाशी तादात्म्य आलं की आम्हाला त्रास आला. आणि गाढ निद्रेशी तादात्म्य आलं तरीही आम्हाला त्रास आला. झोप लागली नाही म्हणून त्रास, जास्त झोप झाली म्हणून त्रास. डोकं काम करत नाहीये, खूप जास्त झोप झालेली आहे. म्हणून जागृतीतल्या अनुभवाशी जेव्हा मी तादात्म्य पावतो
त्यावेळेला मी करता होतो आणि करता झाला की भोगता व्हावंच लागतं. मी भोगता होत नाही असं कर्त्याला नाही म्हणताय. करता आणि भोगता यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं. करता म्हटलं की त्याचा भोगते पण आलंच, तुम्हाला भोगावंच लागतं. उदाहरणार्थ पाकिस्तानच्या टीमशी क्रिकेट खेळत असताना शेक हँड करणार नाही. शेक हँड न करण्याचं कर्तृत्व आपल्या टीमने घेतलं. आपल्या टीमवर ऑब्जेक्शन आलं की तुमचं चुकलं आहे, तुम्ही असं करायला नको. आता ऑब्जेक्शन का बरं आलं? कारण आता भोगते आम्ही आहोत, करते आम्ही झालो म्हणून भोगते आम्ही आहोत. आणि मग भोगत्याला सांगावं लागलं की हे कायद्यात नाही, कुठेही लिहिलेलं नाही की शेक हँड केलाच पाहिजे. स्पोर्ट्समन स्पिरिट आहे, दाखवलंच पाहिजे असं थोडी. दाखवणं बंधनकारक नाही आहे. म्हणून आमच्यावर तुम्ही ऍक्शन घेऊ शकत, कारण शेक हँडची कर्तृत्व आम्ही तसं केलेलंच नाही आहे दृश्य स्वरूपामध्ये. दृश्य स्वरूपात तुम्ही आमच्यावर ऍक्शन पण घेऊ शकता. झालं, चिथावणं सुरू झालं इथं. जो करता असतो त्याला भोगता व्हावंच लागतं. त्याला अनुकूल आणि प्रतिकूलतेचं चिंतन निर्माण होतच. आणि म्हणून तुरीय याचं साक्षीत्व करतो. 3 अवस्था तुरीयच्या अधिष्ठानावर आहेत. व तुरीय बारकावा समजून घ्या. एक बारकावा समजावून सांगण्यासाठी आज मी इथे बसलोय तो हाच आहे की तुरीय याचं साक्षीत्व करतो. ह्यातही बारकावा मला सांगायचा आहे. साक्षीत्व करतो म्हणणं सुद्धा करणीय प्रांतामध्ये येतं, कर्तृत्व प्रांतामध्ये येतं. म्हणून तुरीय याचा साक्षी असतो. एक उदाहरण देऊ. साक्षी असतो आणि साक्षीत्व करतो. सिनेमा दाखवत असताना सिनेमा दाखवणारी मशीन ही सिनेमा बघत नसते, पण तिच्यामुळे सिनेमा दाखवल्या जातात. म्हणजे सिनेमात ती मशीन नसून मशीन त्याचं साक्षीत्व करते. पण सिनेमाचा पडदा साक्षी असतो, साक्षीत्व करत नाही. साक्षीत्व करण्यामध्ये कर्तृत्व भाव आहे आणि साक्षीत्व असण्यामध्ये वस्तुस्थिती आहे. म्हणून तो साक्षी असतो. आणि साक्षी असणे हे सगळ्यात महत्वाचं आहे. असा साक्षी मी आहे, म्हणजे 3 अवस्थांचा मी साक्षी आहे. मी साक्षीत्व करत नाही, मी आहेच साक्षी. का बरं साक्षी आहे? माझ्याशिवाय 3 अवस्था प्रगटच होऊ शकत. म्हणजे माझ्या अधिष्ठानावर 3 अवस्था असतात. त्या अवस्थांचा मी साक्षी आहे, साक्षीत्व करत नाहीये. एकदा हा विचार करायला लागलं, आजपासून लक्षात ठेवा की जागृती जर मी साक्षीत्वाने बघत आहे म्हणावंच लागेल, तर हे साक्षीत्व कमवण्याची सवय लागेल. स्वप्नामध्ये साक्षीत्व कमावण्याची सवय लागेल. आणि कमावता कमावता मी साक्षीत्व कमवत नसून माझ्यावर त्या अवस्था आहेत हे एकदा जर आतमध्ये भिनलं, तर अवस्था कल्पित आहेत तिन्ही पण. आणि साक्षीत्व हे वास्तव आहे. आणि हे एकदा कळलं
की जागृतीत येणारे अनुभव, स्वप्नात येणारे अनुभव, सुषुप्तीमध्ये न येणारे अनुभव, मी गाढ झोपलो होतो, स्मरण मात्र अनुभव, हे तीनही माझ्या सत्तेवर चालतात. हे कळलं की मग जागृती, स्वप्न, सुषुप्ती, आता दिवस चारी खेळीमेळी. पण यासाठी मी साक्षी असतो या अनुभवामध्ये मला राहिलं पाहिजे. हळूहळू हळूहळू काय पद्धतीने स्वतःच्या अंतःकरणाची जडणघडण माझी मला करून घ्यायची आहे हे मांडुक्य शिकवत आहे. हे भगवत पूज्यपाद श्रीमद गौडपादाचार्य आणि भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य आपल्याला शिकवतात. बारीक सारीक विचार आपल्याला समोर येतात. विचारयुक्त जगण्याची पद्धत आपल्याला शिकवतात. आणि असा प्रत्येक अवस्थांचा जर मी साक्षी झालो, प्रत्येक अवस्थाला साक्षीत्वाने बघण्याची जर मला सवय लागली, तर शांती, तृप्ती, आनंद. पण प्रत्येक अवस्थांना साक्षीत्वाने बघण्याची सवय करण्यासाठी आम्हाला कसून प्रयत्न करावे लागतात. तेव्हा तो आनंदाचा क्षण येतो. नित्य नवा दिस जागृतीचा, मग रोज आनंदाचा दिवस, रोज आनंद वर्धिष्णू बोलतात. सगळ्यांना ही ओवी पाठ आहे, नित्य नवा दिस जागृतीचा, तुकोबांची. पण त्याच्या आधीचा भाग माहित नाही. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृती. नित्य नवा दिस जागृतीचा येण्यासाठी तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. विचारपूर्वक मला जगावं लागेल आणि स्वतःला घडवावं लागेल. या विचारालाच विवेक असं. माझ्या जीवनाची वैचारिक पद्धत मला बदलली पाहिजे, तेव्हा माझं जीवन बदलतं. शाळेमध्ये आपण जातो, दरवर्षी आपलं दप्तर बदलतं. दरवर्षी दप्तर बदलण्यापेक्षा आपली वैचारिक पद्धत जर बदलली, तर मग आम्हाला लिहिलं या समोर जाता येतं. म्हणून एकदा ट्रॅक चेंज करून घ्या आणि त्या ट्रॅकवर मग गाडी बरोबर पुढे जात राहते. खूप जण, काल सुद्धा पुसदवरून तिला एक फोन आला होता. आता आम्हाला हे कळायला लागलंय, आता याचं आकलन व्हायला लागलंय, आता काय करावं हे समजतंय. आणि याला म्हणतात ट्रॅक बदलणं. आणि बदललेली ट्रॅक आता सुरू झाली बघा, त्याच्यावर गाडी आपली. दुसऱ्या मंत्रामध्ये तुरीय ब्रह्माने माझं रक्षण करावं असं म्हटलेलं आहे. हित्वा सर्वान विशेषान, एक मिनिट, हित्वा सर्वान विशेषान विगत गुणगणाः, विगत गुणगणाः पात्वसौ नस्तुरीय. हे जे तुरीय आहे यांनी माझं रक्षण करावं. आता तुरीय माझं रक्षण कसं करेल? तो आमची रक्षण करेल याची वाट बघत राहताय का? नाही. मला माझ्या वैचारिक पद्धतीने तुरीयाला जवळ करायचं आहे. काय सुंदर आहे बघा. तुरीयाला जवळ करायचं आहे. तुरीय दूर आहे का हो? तो जवळ आहे हे ओळखायला पाहिजे. किती जवळ आहे हो? तोच मी आहे. तुरीय जवळ आहे. किती जवळ आहे? तो तुरीयच मी आहे. तो तुरीयच मी आहे, एवढं जवळ आहे. मग त्या तुरीयनी माझं रक्षण कसं करावं? मी तुरीय रूप झालो तर तुरीय माझं रक्षण करतो. तुरीय आणि मी यांच्या द्वैत राहिलं तर रक्षण होत नाही. त्याच्यामुळे त्याला केलेलं खरं वंदन हे तुरीय रूप होणे हे आहे. समजलं?
म्हणून अधिष्ठानाकडे अधिक लक्ष द्यायचं. 3 अवस्थांचं अधिष्ठान तुरीय ब्रह्म आहे. 3 अवस्थांचं अधिष्ठान तुरीय ब्रह्म आहे. ते तुरीय मी आहे. एकदा ही व्यवस्था आतमध्ये बसवून घेतली की आपलं हित कशात आहे हे आपल्याला कळतं. आणि मग ओम भद्रं करणे विष्णू यामध्ये हे मंत्र आणि कारिका यांचा संयुक्त अभ्यास करायचा. मंत्र आणि कारिका यांचा संयुक्त अभ्यास करायचा. म्हणजे आधी मंत्र अभ्यासले मग कारिका अभ्यासल्या, किंवा आधी कारिका अभ्यासल्या मग मंत्र अभ्यासले, असा अभ्यास उपयोगाचा पडणार नाही. मग काय होईल, यांचा एकत्र अभ्यास करावा. आणि हा एकत्र अभ्यास करण्याकरता आचार्यांनी आपल्याला आवर्जून सांगितलेलं आहे. आणि म्हणून पहिल्या मंत्राच्या आधी आचार्यांनी संगती भाष्य लिहिलं. या संगती भाष्याचा बराचसा भाग थोडा थोडा सांगता सांगता आपला झालेला आहे. त्यामुळे थोडक्यात संगती भाष्याचं विवेचन करतो उरलेल्या 10 मिनिटात. या उपनिषदामध्ये ओम या अक्षर स्वरूप ब्रह्माचं काय केलंय, विवेचन केलं आहे. विस्तारपूर्वक विवेचन केलं. वेदांत शब्दाचा अर्थ वेदांमधील जीव ब्रह्मैक्य प्रगट करणारा ज्ञानभाग. पण हा ज्ञानभाग आम्हाला कळण्यासाठी हे तर आम्ही कधी भरकटून जाऊ सांगता येत नाही. अधिकारी व्हावं लागतं, निर्णय घ्यावा लागतात, त्याला अधिकारी म्हणतात. मी 3 अवस्थांच्या अतीत आहे, हा निर्णय आहे. मी 3 अवस्थांच्या अतीत आहे, हा निर्णय आहे. या निर्णयाला टिकवण्यासाठी श्री गुरूंना शरण जावं लागतं. आणि शरण गेल्यानंतर तत्पद आणि त्वमपद वाक्याचं शोधन करावं लागतं. अनेक ठिकाणी श्रवण मनन निधी ध्यासन शिकवतात, पण तत्वम पदार्थ शोधन शिकत नाही, शिकवलेच जात नाही. परमार्थ त्या सूक्ष्मतेपर्यंत नेल्याच जात नाही. अनेक ठिकाणी श्रवण मनन निधी ध्यासन पर्यंत सांगतात. आणि तत्वम पदार्थ एक आहे. जीव ब्रह्मैक्य सिद्धांत घट्ट केला पाहिजे. त्याच्या विरोधी गोष्टीचा आम्ही काय केला पाहिजे, निराश केला. म्हणून आत्मज्ञानाचं साधन आणि आत्मज्ञानाचं फळ याला जीव ब्रह्मैक्य असं म्हणतात. आणि जीव ब्रह्मैक्य हे ज्ञान यथार्थ व्हावं, सम्यक व्हावं आणि संशय विपर्यय रहित. यथार्थ म्हणजे वस्तू बरोबर, सम्यक म्हणजे ते जसं आहे तसं, आणि संशय विपर्यय रहित म्हणजे संशय आणि संशयाचा विपर्यास याच्या शिवाय व्हावं. आणि हा खऱ्या अर्थाने अभ्यास होतो. आता माझं जीवन शास्त्रानुसार घडलं पाहिजे. म्हणजे मी अधिकारी झालो. अधिकारी कोणाला म्हणतात, विवेक वैराग्य संपन्न. तत्वगुणाची त्याच्याजवळ, दैवी गुणाची त्याच्याजवळ संपत्ती असते, तो अधिकारी आहे. जीव ब्रह्मैक्य हा विषय आहे. आणि सगळ्या बंधनातून सुटका हे या शास्त्राचं प्रयोजन आहे. शास्त्र आणि मी यांचं प्रतिपाद्य प्रतिपादक संबंध आहे. अनुबंध चतुष्टय या ग्रंथाला लागू होतो. असं करत असताना प्रयोजन मोक्ष आहे हे आम्हाला आता समजलं. नाही तर मग आम्हाला वाटतं कशासाठी शास्त्र शिकायचं, शास्त्र शिकून आम्हाला काय मिळणार आहे. रोग गेल्यानंतर काय मिळतं, आरोग्य प्रदान. तसं मी दुःखी आहे, मी सुखी आहे,
हा रोग आहे. आणि सुख आणि दुःख माझ्या अधिष्ठानावर भासतात. ही स्वस्थता आहे, हे आरोग्य आहे, याला शांती तृप्ती प्राप्त होते. त्याच्यासाठी हा अभ्यास आहे, लक्षात ठेवा. काय होईल, कसं होईल, केव्हा होईल, कुठे होईल. प्रापंचिकाचे 4 महामंत्र आहेत असं काका म्हणतात. एकदा स्वरूपाचं अज्ञान निर्माण झालं की द्वैत जगतामध्ये काय होईल, कसं होईल, कुठे होईल, केव्हा होईल, हे 4 प्रश्न माणसाला कायम भेडसावत राहतात. आणि त्यामुळे तो द्वैत प्रपंचाशी तादात्म्य पावतो. हे सगळं होण्यासाठी जर काय कारण असेल तर अविद्या. अविद्या याला कारणीभूत आहे. अविद्येमुळे हा संसार सत्य आहे असं वाटतं. अविद्या आणि अज्ञान समानार्थी शब्द आहेत. परवा म्हणजे बुधवारी रात्री 9 वाजता चित्रदीपामध्ये घेणार आहे हा मुद्दा. द्वैताचा निराश झाला म्हणजेच अद्वैताचा बोध होतो. उपनिषदांच्या काही श्रुती वाचून दाखवतो. यत्र हि द्वैतम भवती, सर्वत्र द्वैत आणि भेद याचाच अनुभव अविद्येमध्ये येत असतो. द्वैतामध्ये दुसऱ्या वस्तूला बघणे याला द्वैत असं म्हणतात. ते मीच आहे असं बघणे याला अद्वैत असं म्हणतात. अद्वैत म्हणजे एकत्व. अद्वैत म्हणजे आत्मस्वरूप. आत्मवत सर्वभूतेषु या समत्वेन पश्यति सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः भज गोविंद. भव समचित्तः सर्वत्र स्वम वांछसी नान्यत अचिरात विष्णुस्त्वम भज गोविंद. अद्वैत सिद्धी हेच या ग्रंथाचं मुख्य प्रयोजन आहे. म्हणून आगम प्रकरणात ओंकार स्वरूपाचा निर्णय आहे. ओंकाराचं ज्ञान हेच आत्मप्राप्तीचं प्रमुख कारण आहे असं सांगितलेलं आहे. यानंतर वैतथ्य प्रकरण आहे, यात संसार मिथ्या आहे असं सांगितलं आहे. त्यानंतर अद्वैत प्रकरण आहे की द्वैत प्रपंचच नाही हे त्यात सांगितलं आहे. आणि अलात शांतीमध्ये अद्वैत विरोधी मताचं खंडन केलं आहे. ते मत वेद विरोधी आहे. ते मत काढून टाकले. अलात शांती सर्व द्वैतवाद्याचं खंडन त्याच्यामध्ये झालेलं आहे. आणि म्हणून आता ओंकाराबद्दलचं विवेचन उद्या सकाळपासून ऐकणार आहोत. आज त्याची थोडीशी पार्श्वभूमी 2 मिनिटात सांगतो की ओंकार हे आत्मप्राप्तीचं जर साधन आहे, आत्मस्वरूप तर निर्विशेष आहे आणि ओंकार तर सविशेष आहे. मग ओंकार, सविशेष ओंकार निर्विशेष आत्मप्राप्तीचं साधन कसं होईल? कारण साधन हे नेहमी साध्यरूप असलं पाहिजे. साधनच साध्यापर्यंत घेऊन जात असल्यामुळे जसे साधन तसे साध्य. मग ओंकाराचं ज्ञान झालं तर आत्मवस्तूचं ज्ञान कसं होईल असा प्रश्न मनामध्ये निर्माण राहू शकतो. सविशेषाचं ज्ञान झालं. ओंकार सविशेष आहे. कसा आहे ओम? चित्र तुमच्या समोर आहे तसा आहे. अ उ म अर्धमातृका आणि बिंदू असा आहे. आता इथे ओंकार दाखवायला नाही तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही आणला, पण उपनिषद सांगतो ओमित्येतत् एतत् आलंबनम श्रेष्ठः कठोपनिषद. एतद् वै सत्यकामः प्रश्नोपनिषद. ओमित्यात्मानं युजितं मैत्रीयुप उपनिषद. ओमिति ब्रह्म तैतिरीय उपनिषद. ओंकार एवेदम सर्वम छांदोग्य उपनिषद. हे मी दुसऱ्या ग्रंथाचे संदर्भ पाहिले आहे आणि हे शांकर भाष्यामध्ये दिलेलं आहे.
शंकराचार्यांच्या शांकर भाष्यामध्ये हे सगळे संदर्भ दिलेले आहेत. जर आपण शांकर भाष्यामध्ये मंगलाचरण पाहिलं तर आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. हे सगळे संदर्भ तुम्हाला पाहायला मिळतील. हे बघा शांकर भाष्य, गीता प्रेस गोरखपूरचं शांकर भाष्य, त्याच्यामध्ये हे सगळे संदर्भ आहेत. आणि म्हणून कल्पित भासमान अध्यस्त वस्तू ही नेहमी अधिष्ठानाच्या आश्रयाने राहत असते. सर्प हा नेहमी रज्जूच्या आश्रयाने राहत असतो. मात्र अधिष्ठान अध्यस्त वस्तूवर अवलंबून नसतं. म्हणून प्राण वगैरे जी ज्या गोष्टी आहेत त्या आत्म्याच्या अधिष्ठानावर आहेत. सत्ता फक्त अद्वय आत्म्याचीच आहे. आत्मा हेच अधिष्ठान आहे आणि ते मी आहे. मग आता वाणीचा विलास शब्द मात्र आहे, तो प्रपंचाचा विषय आहे, तो ओंकार आहे. म्हणजे सगळा प्रपंच ओंकाराच्या आकारात घेतला आहे. संपूर्ण विश्व ओंकार आहे. आणि इदम सर्वम जगत ओंकार एव, संपूर्ण जगत ओंकार आहे. संपूर्ण विश्व सगुण साकार सविशेष असं ओंकार आहे. म्हणून ओंकार हा एक ध्वनी आहे, हा सगुण आहे. हा ओंकार सगुण सविशेष आहे. हा ओंकार विश्व आहे. विश्व सगुण आहे ना, विश्व सविशेष आहे. हा ओंकार सगुण आहे, हा ओंकार सविशेष आहे. सच आत्मरूपमेव, तोच ओंकार निर्गुणही आहे, निर्विशेषही आहे, आत्मस्वरूप आहे, अधिष्ठानभूत आत्मा आहे. हाच ओंकाराचा लक्षार्थ आहे. पहिला ओंकाराचा वाच्यार्थ ओम, सगुण विश्व असा आहे. आणि ओंकाराचा लक्षार्थ तुरीय ब्रह्म असा आहे, आत्मा असा आहे, तो मी आहे. थोडस शब्द आणि शब्दार्थ याच्याबद्दल सांगतो. शब्द शब्दाचा अर्थ नाम असा होतो. शब्द शब्दाचा अर्थ अभिधान असा होतो. जसं घट हा शब्द आहे आणि घट ही वस्तू आहे, म्हणजे विषय पण आहे. आणि शब्दाला अभिधान असं म्हणतात. आणि विषय याला अभिधेय असं म्हणतात. अभिधान आणि अभिधेय हे एकमेकांपासून भिन्न असू शकत नाही. काल दार्ढ्याचे काही लोक आले होते, त्यावेळेला हा अभ्यास करत होतो आणि एवढं मला नोट्स काढून घ्यायच्या होत्या म्हणून त्यांना भेटायला मला 2 मिनिटं उशीर झाला होता. हे मला लिहून काढणं गरजेचं होतं, एवढं सगळ्या वाचण्याचं ते सार होत. शब्द हा नेहमी विषयाशी संलग्न असतो. वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिका इत्येव सत्यम तस्तेद वाचा तन्याः नामभिर दामभिर सर्वसितम सर्वम हिदम नामानी. सर्व दृश्य केवळ वाणीचे विकार आहेत, नाम मात्र आहे. ब्रह्मस्वरूपावर भासमान होणारा सर्व प्रपंच ओंकार स्वरूपी ब्रह्मवाचक शब्दरूपी तंतूंपासून विणलेल्या जाळ्यांप्रमाणे आहे. म्हणजे जाळ सत्य नाही आहे, तंतू सत्य आहे. तसं शब्द सत्य नाहीत, ते वाणीचे विकार आहेत. म्हणून ओंकाराचा वाच्यार्थ हे अखिल विश्व आहे आणि ओंकाराचा लक्षार्थ परब्रह्म स्वरूप आहे. म्हणून ओंकाराच्या ज्ञानाने म्हणजे लक्षार्थाच्या ज्ञानाने यथार्थ आणि सम्यक संशय विपर्यय रहित परब्रह्म प्राप्तीचे साधन आहे. असं ओंकार स्वरूप आपण उद्या सकाळी पहिल्या मंत्रापासून प्रारंभ करीत आहोत. अथ मांडोक्योपनिषद
हरि ओम. ओमित्येतर ओमित्येदरक्षरमिदं सर्वं तस्योपव्याख्यानं भूतं भवभविष्यदिति सर्वमोंकार एव यच्चान्यत्रिकालातीतं तदप्योंकार एव. असा पहिला मंत्र उद्या सकाळी आपण बघणार आहोत. मांडुक्योपनिषदाच्या मंत्राला आता संगती भाष्यानंतर प्रारंभ झाला. पहिले शांतीपाठ झाला, शांतीपाठानंतर मंगलाचरण झालं, मंगलाचरणानंतर संगती भाष्य झालं. मंगलाचरण 2 श्लोकांमध्ये झालं, त्याचं पुन्हा संगती भाष्य शांकर भाष्याप्रमाणे झालं. आणि आज आपण पहिल्या मंत्रापाशी येऊन पोचलो आहोत. उद्या सकाळपासून पहिला मंत्र, त्या मंत्रावर गौडपादीय कारिकांचं स्पष्टीकरण, त्या मंत्रावर शांकर भाष्य आणि त्या मंत्रावर सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका यांच्या ओव्यांचं विवेचन उद्यापासून आपण बघणार आहोत. पहिल्यांदा 6 मंत्र सांगितले आणि त्या मंत्रांवर कारिका आहेत. म्हणजे आधी ते 6 मंत्र घ्यायचे आहेत, मग 7वा मंत्र न घेता आपल्याला कारिका घ्यायची. आणि या मंत्रावरचं भाष्य आणि डॉक्टर काकांच्या ओव्या यांचं एकत्रीकरण करून मांडुक्योपनिषद आपल्याला घ्यायचंय शांतपणे. मी तुरीय रूप आहे. तुरीय 4थी अवस्था नसून 3 अवस्थांचं अधिष्ठान आहे, ते मी आहे. या निर्णयावर आजपासून राहायचंय. म्हणजे सगळ्या अवस्थांचं मी साक्षी असणं, ही विचार शृंखला मला घट्ट आणि पक्की करून घ्यायची आहे. या वैचारिक साखळीतून माझं जीवन परमानंद स्वरूप होईल आणि मी मुक्त होईल, सुख दुःखांच्या भोगापासून दूर राहील आणि आनंद स्वरूप राहील, यात शंका नाही. सद्गुरू परम सद्गुरू गौडपादाचार्य यांचा आशीर्वाद आहे, भगवत पूज्यपाद शंकराचार्यांचा आशीर्वाद आहे, सद्गुरू डॉक्टर काका यांचा आपल्या सगळ्यांना आशीर्वाद आहे. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम काका. हरी.